काल मी अंधेरी म्हणजे अंधेरी पवईच्या मध्ये एका ठिकाणी मुलीची एक एक्झाम होती आणि त्या एक्झामसाठी म्हणून मी तिच्या सोबत सकाळी गेलो होतो आणि त्यावेळी खरं तर ती गाडी माझी होती ती पार्क केली आणि म्हटलं चला कुठेतरी नाश्ता करूया म्हणून जवळच असलेल्या एका रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षावाल्याला सांगितलं की म्हटलं इथे कुठे नाश्त्याचं हॉटेल असेल तर बघ जरा. आणि कुतूहल म्हणून मी त्याला फक्त प्रश्न विचारलं, "काय रे बाबा, आता तुला मराठी येतंय की नाही? किंवा तुला मराठी बोलता येतं का?" तर त्यावेळी त्याने हो पण नाही आणि नाही पण नाही, अशी त्याची ती काही कृती होती. ती मला समजून आली, की याला मराठी काही बोलता येत नसेल. तर मी त्याला विचारलं, की "अरे बाबा, तुला आता 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे." त्याने माझं वाक्य संपण्याच्या अगोदरच सांगितलं, की "साहब, हम लोग तो निकल जाएंगे यहाँ से, मराठी आता ही नहीं है." अरे पण मी म्हटलं तुला तर 15 वर्ष झाली असतील ना, ज्यावरती तू डोमिसाईल दिलंयस वगैरे सगळे. तर त्याने सांगितलं, की "नहीं सर, हम तो 4-5 साल से ही रह रहे हैं यहाँ पे." मी अवाक झालो. मी म्हटलं, "अरे, मग याला बॅच कसा मिळाला?" सो एकंदरीत राज्याचे परिवहन मंत्री यांनी काही जो आवाज उचलला, खरा तर तो जुनाच आवाज आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेचे दिवंगत किंवा सगळ्यांचेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंच होतं, की स्थानिक भाषा ही आलीच पाहिजे आणि इथे माज हा फक्त आपल्या मराठी लोकांचाच असला पाहिजे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचं हे धोरणच आहे. तर मला असं वाटतं, की फक्त एक कालचं मला एक उत्तर मिळालं. याच्यावरून साधारण अंदाज जर घेतला, आपण हे टेस्ट केस म्हणून, तर मला असं वाटतं 60% to 70% हे महाराष्ट्रामध्ये किंबहुना मुंबई, ठाणे या ज्या एम-एम-आर रिजन जिथे-जिथे आहेत, तिथे हे सगळे यू-पी, बिहारचे जे 2-2, 5-5 वर्षात आलेत आणि त्यांना हे सगळे बॅचेस आपल्या मराठी अधिकाऱ्याने दिलेत. 30 एप्रिल हे मी तुम्हाला दाखवतो, हे पत्र 30 एप्रिल 2026 रोजीचं आहे. प्रति सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय महाराष्ट्र राज्य, रवी गायकवाड सह परिवहन आयुक्त इंटू ब्रॅकेट निरीक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे पत्र अंतर्गत पत्र दिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना. विषय आहे ऑटो रिक्षा टॅक्सी परवाना व बॅच करिता सादर करण्यात आलेल्या कागदपत्राची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत. हा अहवाल त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत मागवलाय आणि ह्याच्यामध्ये 3 विषय त्यांनी निर्देशित केले. कार्यालयातील सर्व मीटर्ड ऑटो रिक्षा टॅक्सी परवाना व बॅच बाबत सादर केलेला अभिलेख कागदपत्रांच्या सत्यतेविषयी तपासणी करताना महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 4 व 24 नुसार सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे का याची तपासणी करावी. नंबर 2, दिनांक 17 जून 2017 रोजीच्या अधिसूचनेद्वारे परवाने संशयास्पद बनावट खोट्या कागदपत्रांच्या आधारे ऑटो रिक्षा टॅक्सी परवाना व बॅच मिळवल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 86 नुसार परवाना रद्दची कारवाई करण्यात यावी. नंबर 3, परवाना नूतनीकरण करताना महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 24 नुसार परवानाधारक बॅचधारक ज्या भागात रिक्षा टॅक्सी चालवणार असतील त्या भागाची भौगोलिक माहिती आणि त्याला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान याचा तपास करावा. आणि हे सगळं त्यांना 15 ऑगस्ट जी तारीख वाढवून दिली होती परिवहन मंत्र्यांनी तोपर्यंत आहे. मला असं वाटतं जर धडधडीतपणे बिनधास्तपणे हे सगळे अधिकारी, हे नालायक अधिकारी जर अशा या परप्रांतीय लोकांना इमानदारीने बेईमानीने हे सगळं बॅचेस आणि हे सगळे जे अवैध धंदे चालू होते, तुम्ही अवैध धंदे फेरीवाल्यांना आणि इतर लोकांना बोलतोय आपण, पण हे खरे अवैध अधिकारी जे आहेत हे अवैध अधिकारी पहिल्यांदा हे जर दोषी असतील तर त्यांना पहिल्यांदा आधी तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे. होतंय काय की हे जरी आता हे पत्र जरी काढलं असेल तरी पण मला असं वाटतं की ज्या ज्या काही म्हणजे आमच्या सकट ज्या ज्या काही संघटना आहेत यांनी पुढाकार घेऊन
त्या ठिकाणी जिथे जिथे परिवहन कार्यालय आहेत तिथे मला असं वाटतं आपलं टेबल तिथे राहणं गरजेचं आहे. आपली जबाबदारी आता ती अशी आहे की जर फक्त परिवहन मंत्र्यांनी आदेश काढून किंवा एखाद्या वरच्या अधिकाऱ्याने निर्देश काढून खालच्या अधिकाऱ्याला आदेश देऊन याने काही होणार नाही. 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला जो रिपोर्ट दाखवला जाईल तो पूर्णपणे खोटा असेल. त्यामुळे मला असं वाटतं की 15 ऑगस्ट म्हणजे आता हा मे महिना चालू आहे. जून, जुलै, ऑगस्ट साधारण 90 दिवस, 90 ते 95 दिवस आहेत आणि या 95 दिवसामध्ये मला असं वाटतं की वारंवार सगळ्या मराठी जे स्थानिक भूमिपुत्र आहेत याच्यासाठी कुठल्या संघटनेची पण गरज नाही, कुठल्या पत्रकाराची पण गरज नाही. एक आम नागरिक, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही परिवहन खात्याला जाऊन वेळोवेळी जर जात नाही विचारलं तर यांना जरा बसणार नाही. मी अनिल फोंडेकर, मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष म्हणून प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो की ह्याच्यावर केवळ फक्त आंदोलन आणि आवाज चढवून काही उपयोग होणार नाही. ही पुढील आपल्या पिढीसाठी गरज आहे. आणि परत एकदा मी 36 जिल्हे जर मुंबई ठाणे 2 जिल्हे जर सोडले तर इतर जिल्ह्यातील लोकांना पण, इतर जिल्ह्यातील आपल्या मराठी स्थानिक बांधवांना यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त आता तुम्ही ऑटो रिक्षा चालवायला घ्या, जास्तीत जास्त टॅक्सीचे परवानाधारक व्हा, की जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की आमचा रोजगार परप्रांतीय हिरावून घेतात. तर तसं काही नाहीये. या अधिकाऱ्यांना जोपर्यंत जाब आपण विचारत नाही, या अधिकाऱ्यांना जोपर्यंत जरब बसत नाही, तोपर्यंत आपला रोजगार हा परप्रांतीयांनाच मिळणार. सो वेळीच सावध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.